नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया 2025 फेब्रुवारीमध्ये निर्माण होणारा लक्ष्मीनारायण योग. लक्ष्मीनारायण योगामुळे मिथुनसह 5 राशींचे नशीब फळफळणार आहे आणि नोकरीच्या नव्या संधीही मिळणार आहे. मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर जाणून घेऊया लक्ष्मीनारायण राजयोग याबद्दल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. या महिन्यात मीन राशीत बुध आणि शुक्राचा संयोग झाल्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. तसेच या महिन्यात गुरुचा उदय होईल. ग्रहांच्या शुभ संयोगामुळे फेब्रुवारी महिना अनेक राशींसाठी लक्षी ठरणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील. नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळेल. लव्ह लाईफमध्येही एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करावा. जुन्या मित्रांच्या मदतीने जोडीदार मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्डनुसार या महिन्यात अनेक बदल घडतील. नवीन संधी शोधण्याची आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची वेळ आहे. नोकरी करणाऱ्यांना टीमवर्कमध्ये काम केल्याने फायदा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील. नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळेल. लव्ह लाईफमध्येही एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करावा. जुन्या मित्रांच्या मदतीने जोडीदार मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. संतुलित आहार फायदेशीर ठरेल आणि व्यायाम करा. वृषभ राशी. मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांसाठी या महिन्यात मेहनतीचे फळ मिळेल. नोकरदार लोकांच्या जबाबदाऱ्या वाढतील. वेळेवर काम पूर्ण केल्यास प्रशंसा होईल. या महिन्यात तुमचे काम पूर्ण होऊ शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ आहे. शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवणूक करा. प्रेमात एकमेकांच्या भावना समजावून घ्या. मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हा महिना नवीन शक्यतांचा आहे. या काळात ज्ञानात अधिक भर पडेल. नोकरदार लोकांना नवीन भूमिका मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना तांत्रिक आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. मालमत्तेत गुंतवणूक करताना कागदपत्रे तपासा. नात्यात समजूतदारपणा दाखवावा लागेल. पाठीचा त्रास वाढेल. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना आत्मपरीक्षणाचा असेल. जुन्या योजनांचा पुनर्विचार करा. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी नेटवर्किंगकडे लक्ष द्या. संशोधन आणि विश्लेषणाच्या क्षेत्रात प्रगती होईल. नोकरदार लोकांना आव्हानांचा सामना करावा लागेल. नवीन शिकण्याची संधी देखील मिळेल. अचानक खर्च किंवा लाभ होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू नका. प्रेमात विश्वास वाढण्यावर लक्ष केंद्रित करा. पोटाचे आजार उद्भवतील. सिंह राशी. सिंह राशीसाठी हा महिना नातेसंबंध सुधारण्याचा आहे. नात्यात सहकार्य आणि सुसंवाद ठेवा. पार्टनरशिपमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मालमत्तेत गुंतवणूक करू नका. गुंतवणुकीबाबतीत माहितीपूर्ण निर्णय घ्या. नोकरदारांनी सहकाऱ्यांशी समन्वय साधा. नवीन प्रकल्पात यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या लोकांचे टीमवर्क चांगले राहील. प्रेम संबंधात पुढाकार घ्या. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना या काळात कठोर परिश्रम करावे लागतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नोकरदार लोकांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाचा ताण वाढू शकतो. कठीण परिश्रमाचे फळ मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आरोग्याकडे लक्ष ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. लहान गुंतवणुकीतून फायदा होईल. मालमत्ता किंवा कार खरेदीची योजना पुढे ढकलाल. इच्छुकांचे लग्न जमू शकते. जोडीदारांची एकमेकांच्या भावना समजून घ्या. पोटाच्या समस्या राहतील. तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना सर्जनशीलतेचा आहे. नवीन कल्पना आत्मसात कराल. आपली कौशल्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. प्रेमात असणारी जोडपी खास योजना आखतील. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. नोकरदार लोकांनी कल्पकतेने काम करावे. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना लोकांनी कला शिक्षणाच्या माध्यमाकडे फोकस करावा. शेअर बाजारामधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पाठीच्या समस्यांकडे लक्ष द्या. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना कौटुंबिक आणि शांतीचा असणार आहे. नोकरदार लोकांना अधिक जबाबदाऱ्या मिळतील. मेहनतीने वरिष्ठांचा विश्वास जिंका. मालमत्तेतील गुंतवणूक चांगली राहील. घराच्या सजावटीवर पैसे खर्च होतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. इच्छुकांचे ओळखीतून लग्न जमू शकते. पोटाच्या समस्याकडे लक्ष द्या. तणाव कमी करा. धनुरास. धनुराशीसाठी हा महिना धैर्य आणि संवादाचा असणार आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. नोकरदाराने आपले विचार मांडायला हवे. सहकाऱ्यांशी चर्चा कराल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लोकांनी मीडिया, मार्केटिंग किंवा लेखनाकडे लक्ष द्यावे. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. जोडीदारासोबत फिरण्याचा प्लॅन कराल.
मकर राशी. मकर राशीसाठी हा महिना पैसा आणि कुटुंबासाठी लकी ठरेल. तुम्हाला स्वावलंबी बनावे लागणार आहे. तुमच्या कलागुणांचा वापर करा. नोकरदारांना स्थिरता मिळेल. नवीन प्रकल्पामुळे उत्साह वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी बँकिंग, वित्त किंवा व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मालमत्तेत गुंतवणूक करा. कौटुंबिक संपत्तीच्या बाबतीत प्रगती होईल. अविवाहित लोकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कुंभ राशी. कुंभ राशीसाठी हा महिना आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातीचा असणार आहे. तुमची प्रतिमा तुम्हाला सुधारावी लागेल. ध्येय निश्चित करा. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी आत्मविश्वासाने आपली क्षमता दाखवावी. हुशारीने गुंतवणूक करा. शेअर बाजारात अचानक फायदा होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. मीन राशी. मीन राशीसाठी हा महिना आत्मनिरीक्षण आणि आंतरिक वाढीचा असेल. जुन्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करा. नोकरदार लोकांनी आपली कार्यशैली सुधारावी. भविष्यासाठी योजना आखावी. परदेशाशी संबंधित काम मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी सर्जनशील क्षेत्राकडे लक्ष द्यावे. आर्थिक बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च होऊ शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आध्यात्मिक गोष्टींचीही आवड वाढेल. तर मित्रांनो, अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.